मित्रांनो आता पाठचे 4 वाजले, 1:45ला लाईट येते आणि 1 येते 10:10ला. आता 1:45ला जी लाईट येते मित्रांनो ती डॅमवरून येते, म्हणजे जवळजवळ 20-25 लाख रुपये खर्चून हे शेतकऱ्यानं पाईपलाईन आणलेले आहे इकडे पाणी नसल्यामुळं. आणि कालच्याला बी 1:45ला लाईट आली, 4ला फॉल्ट झाला. आता आमचं म्हणणं असं आहे मित्रांनो की बाबा फॉल्ट होईना का, मग फॉल्ट निघाल्यानंतर तुम्ही आम्हाला जी राहिली लाईट आहे 8 तास ती तर कंप्लीट द्या. आता असं कडक उन्हाळ्याचे दिवस आहे, माल इतके सुकून चालले काय सांगा. आणि अशी नाटकं लावले MSEBीनं, काल फॉल्ट आज फॉल्ट आणि ते म्हणते लोड आहे. आता इकडं यायला तर पाणी नाही राहिलं, पण जे डॅममधून पाईपलाईन आणलेले हे पण सोयीचं झालं ना. म्हणजे जे 20-25 लाख रुपये खर्च करून तिकडे पाणपट्ट्या भरून कसं तरी शेतकरी लढतो, तर त्याला हे असं MSEBी साथ देईना. म्हणजे शेतकऱ्याला कोणी काही वरीच नाही मित्रांनो, अशी परिस्थिती आता झालेली आहे. आता काल फॉल्ट आज फॉल्ट, सांगा आता 2 तास पाणी येतं नंतर फॉल्ट होऊन जातो, मग भिजायचं कसं आणि काय करायचं शेतकऱ्यांना. म्हणजे ह्या अशा धोरणामुळे आहे ना, हे तुम्हाला वाटत असेल मग मित्रांनो छोट्या गोष्टी आहे, पण एवढ्या छोट्या गोष्टी नाही. हे यांचं एक दिवसचं नाही, या असं हप्त्यातून 1-2 दिवस यांची अशीच जातात. म्हणाला 8 तास लाईट आहे शेतकऱ्याला, म्हणजे 8 तासात हे पाय नाळे चालू होते. आता ओललं आहे फक्त. आता हे जर भिजलायचं म्हणजे 8 तास, म्हणजे आता 1:45ला लाईट आलेली ती 9:10ला जाणार होती सकाळी. आता ही 4 वाजता, काल बी 4 वाजता फॉल्ट झाला. बरं त्यांना MSEBीला फोन लावले, ते म्हणते फॉल्ट आहे, आम्ही आता रातची काही करू शकत नाही. ठीक आहे बाबा नका करू, पण ज्यावेळेस लाईन टाकता आणि त्यावेळेस राहिली लाईट तर आम्हाला पुरी 8 तास द्या. ही आम्ही 2दा-3दा विनंती केली मित्रांनो, पण ते काय आता ऐकायला तयार नाही. शेतकऱ्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे की नाही. म्हणाला शेतकऱ्याला ते राजे म्हणते, शेतकरी राजा म्हणते, जगाचा पोशिंदा म्हणते, आणि त्याची अशी हाल आहे मित्रांनो. एकतर रात्री यायला जीवावर उद्धार होऊन शेतात यायला लागतं, कारण हे बिबट्या डुकरं याचं भलं भेवे आणि आपला जीव धोक्यात घालून आपले शेतकरी अशी शेती करते, तर त्याला इकून तिकून हेच साथ देत नाही. काय अवघड समस्या आहे. आणि आता एकच पर्याय मित्रांनो, मला तर वाटतंय आता काय करा, या मोटरी खोलून MSEBीच्या ऑफिसमध्ये जमा करा आणि आम्ही बी बसतो वर तिथंच आहे की नाही. आम्हाला भाकरी घाला, कशाला उगाच चक्कर मारायला होतं आम्हाला रातची रुची आमचं जीव जोखमीत घालून शेतात आम्हाला पाठीदा. त्याच्यापेक्षा आम्ही तुमच्यापाशी बसतो आता आणि तिथं बसून आम्हाला बी भाकरी घाला जा, नका टाकू लाईट आहे की नाही. आमचे माल जेवढे का तेवढ्याचा पैसा भरून द्या, तुमचा लोडच चालू द्या. काय वैताग आणला राहत, अवघड काम आहे. चला, अवघड समस्या आहे मित्रांनो, अवघड ही अशी शेतकरीची परिस्थिती आहे. आणि परत लोक शेतकरी का आत्महत्या करतो, तर त्याच्याकडं विचारात चांगले विचार नाही म्हणते आहे की नाही. म्हणजे कधी शेतकरी निगेटिव्ह पाहतो, अरे तुम्ही